9वा दिवस सिद्धिदात्री कथा। 9व्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे सिद्धिदात्री। ही देवी आपल्या भक्तांना सर्व सिद्धी देणारी आहे। तिच्या कृपेने भक्ताला फक्त लौकिक सुखच नव्हे तर आध्यात्मिक प्रगती, ज्ञान आणि अखेर मोक्षही मिळतो। कथेप्रमाणे सृष्टीच्या प्रारंभी जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा ब्रह्मांडात फक्त परमशक्ती होती। हीच परमशक्ती 9 रूपात प्रकट झाली आणि शेवटचं रूप होतं सिद्धिदात्री। भगवान शंकरांनीही हिची कठोर साधना केली। देवी प्रसन्न होऊन शंकरांना 8 ही सिद्धी प्रदान केल्या। अनिमा स्वतःला सूक्ष्म बनवण्याची सिद्धी, महिमा स्वतःला अतिविशाल बनवण्याची सिद्धी, गरिमा अमर्याद वजन प्राप्त करण्याची सिद्धी, लगिमा स्वतःला अतिशय हलकं बनवण्याची सिद्धी, प्राप्ती हवी ती वस्तू प्राप्त करण्याची सिद्धी, प्राकाम्य हव्या त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याची सिद्धी, ईशित्व इच्छेनुसार निर्माण करण्याची सिद्धी, वशित्व सर्वावर वर्चस्व ठेवण्याची सिद्धी। या सिद्धीद्वारे भगवान शंकर अर्धनारीश्वर रूपात प्रकट झाले। अर्धा भाग शिवांचा आणि अर्धा भाग देवी सिद्धिदात्रीचा। यावरूनच देवीचे अद्भुत सामर्थ्य दिसून येतं। सिद्धिदात्रीचं रूप ती कमळावर आसनस्थ असते किंवा सिंहावर आरूढ असते। तिच्या 4 हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ असतं। तिचा चेहरा प्रसन्न, करुणामय आणि तेजस्वी असतो। तिच्या उपासनेने भक्ताला ज्ञान, वैराग्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं। लौकिक सुख आणि आध्यात्मिक सिद्धी दोन्ही मिळतात। सर्व भीती, रोग, दोषाचा नाश होतो। भक्ताला अखेरीस मोक्षप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो। 9व्या दिवशी देवीला तांदळाची खीर, चणा डाळ, पुरी नैवेद्य दाखवतात। हा दिवस नवरात्रीचा शेवट असल्यामुळे या दिवशी कन्यापूजन करण्याची प्रथा आहे। लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांचं पूजन केलं जातं। त्यांना अन्न, मिठाई व भेटवस्तू देऊन प्रसन्न केलं जातं। असं मानलं जातं की कन्यापूजन केल्यानेच नवरात्रीचं व्रत संपूर्ण होतं। ही कथा आवडल्यास नक्की कथेला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।